सावित्रीबाईंनी दाखविलेला स्त्री शिक्षणाचा मार्ग व अच्छी शिक्षित महिला. एखाद्या अथांग सरोवरातील फुलणाऱ्या कमळाप्रमाणे सावित्रीबाई फुले यांचे जीवन. सरोवरातील स्वच्छ निर्मळ पाणी पिऊन कमळ जसे हौसेने डोलत असते, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनातील कमळ म्हणजेच सावित्रीबाई फुले. सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन सरोवरातील उत्तम विचाराचे पाणी पिऊन आपल्या जीवनाचा विकास केला, तसेच अनेक स्त्रियांच्या जीवनाचा विकास केला. सावित्रीबाईंचे जीवन हे एक दैदिप्यमान हिऱ्यासारखे होते, पण हिऱ्याचे तेज जगाच्या नजरेस पडण्याकरिता त्याला खाणीतून बाहेर काढावे लागते, तो जगासमोर आणावा लागतो आणि त्याचे तेज चांगले चकाकण्यासाठी त्याला पैलू पाडावे लागते. महात्मा फुल्यांनी सुद्धा एका जातिवंत हिऱ्याची परीक्षा करून त्याला पैलू पाडले व त्याला जगासमोर आणले. म्हणूनच सावित्रीबाईंसारख्या उत्तम व हुशार समाज कार्यकर्तीचा लाभ देशातील स्त्रियांना झाला. म्हणजेच एका अर्थाने महात्मा फुल्यांनी दुहेरी कामगिरी केली. त्यांनी स्वतःचे जीवन तर लोकहितासाठी वाहिलेच, पण त्याशिवाय त्यांनी सावित्रीबाईंनाही एक उत्तम समाजसेविका बनविले. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 साली नायगाव या गावी झाला. तो काळ स्त्री समाजाच्या दृष्टीने एक अंधकार युगाचाच होता. स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. बालपणीच त्यांचे लग्न होऊन जायचे. घराबाहेर पडायचे म्हणजे फक्त देवदर्शनाकरिताच. चूल आणि मूल इतकंच त्यांचे जीवन असायचं. आणि या अशा काळात सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला व स्त्रियांचे जीवन कुटुंबातील सेवा करणे, मुलाबाळांची जोपासना करणे यातच असते, अशी शिकवण त्यांना बालपणीपासून मिळत होती. वयाच्या 9व्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्यांनी एका घराण्यातून दुसऱ्या घराण्यात प्रवेश मिळविला. 1818 मध्ये पेशवाई बुडाली होती व इंग्रजांनी साऱ्या भारतावर गुलामगिरीचे पाश टाकण्यात यश मिळविले. त्यांचे साऱ्या भारतावर एक छत्री साम्राज्य सुरू झाले. पण त्या काळात काही लोकांना साधी मराठी भाषा सुद्धा नीट बोलता येत नव्हती. तो समाज संपूर्णतः अडाणी होता. स्त्रियांनी शिकणे तर दूरच राहो, पण बहुजन समाजातील पुरुषांनी शिकणे सुद्धा एक पाप वाटत असे. आणि या अशा काळात सावित्रीबाईंनी शिक्षण घेऊन आपले ज्ञान वाढविले आणि इतर स्त्रियांनाही शिकविले आणि त्यांच्या जीवनाला नवीन आकार दिला. या कार्यासाठी त्यांनी आपले देह चंदनाप्रमाणे झिजवून आपले नाव अजरामर करून ठेवले आणि ही गोष्ट खूप प्रशंसनीय आहे. शिकलेली पहिली स्त्री समाज कार्यकर्ती व भारतातील पहिली महिला शिक्षिका असे सावित्रीबाईस म्हटले तर ते गैर नाही. महात्मा ज्योतिबा फुले एक वर्ष अगदी जिद्दीने आणि यशस्वीपणे पास होत होते व आता त्यांच्या सोबत सावित्री सुद्धा आली होती. ते सावित्रीबाईंना एक अक्षर ओळख करून देत. मुळातच सावित्रीलाही शिक्षणाची ओढ लागली होती आणि तिला समाजकार्याची आवड सुद्धा होती. एक दिवस ज्योतिबा सावित्रीला म्हणाले, साऊ, मी थॉमस पेन यांचा राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ वाचला आणि मी भारावून गेलो. तो ग्रंथ म्हणजे माणुसकीच्या विचारांनी ओतप्रोत भरलेला एक खजिना आहे. माणूस माणसावर अन्याय करत आहे, त्याच्यावर अत्याचार करत आहे आणि सध्या आपल्या समाजावर विषमता आहे आणि हे सगळे चुकीचे आहे. त्यासाठी मी शिक्षण घेणार व माझ्या दीनदलित बांधवांसाठी शिक्षणाचा उपयोग करणार. ज्योतिबांचे हे विचार ऐकून सावित्रीही भारावून गेल्या आणि फुल्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रस्थापित समाज रूढींना लढा देण्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि त्यासाठी त्या दोघांनी स्वतःचे जीवन त्यागले. मनुवादी विचारांशी लढा देण्याची शस्त्रे म्हणजे शिक्षण हे सावित्री ज्योतिबांनी जाणले आणि समाजातील स्पृश्य, अस्पृश्य आणि स्त्रियांच्या जीवनातील अंधार दूर केला. त्यांच्या पतनाला केवळ एकच कारण जबाबदार आहे आणि ते म्हणजे शिक्षणाचा अभाव हे त्यांनी जाणले. ज्योतिबा फुले म्हणायचे, विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले,
वित्त विना शूद्र खचले. गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. आणि हे एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले, असा हा अविद्येचा विचार ज्योतिबांनी आपल्या कवितेत मांडला. हा सगळा विचार करून ज्योतिबांनी दुर्बल घटकांना शिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचा निर्णय घेतला. त्या दरम्यान सावित्रीही शिकत होत्या, पण सवर्णांनी शूद्रांना आणि स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. आणि या अशा परिस्थितीत अंधाराला दूर करण्यासाठी सवर्णांच्या रूढींवर घणाघाती हल्ला करायचे असे ज्योतिबांनी ठरविले. मुलगी ही एक आई असते आणि आई पुढील पिढीवर चांगले संस्कार करेल तर पुढची पिढी आपोआपच विषमतेविरुद्ध तयार होईल असे ज्योतिबांनी जाणले व वयाच्या 21व्या वर्षी पुण्यातील बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडांच्या वाड्यात 1 जानेवारी 1848 रोजी पहिली मुलींची शाळा उघडली आणि वर्षानुवर्षे जगण्याच्या मनुवादी परंपरेवर घणाघाती हल्ला चढविला. पहिले पाऊल उचलायला हिम्मत व ताकद लागते आणि ती ताकद सावित्रीचा कणखर बाणा ज्योतिबांची हिम्मत वाढविण्यास कारणीभूत झाला. मुलीला शिक्षण दिले तर नरकात जावे लागते असे धर्ममार्तंड्यांनी लोकांच्या मनावर बिंबविले होते. त्यामुळे समाज घाबरत होता. त्यासाठी सावित्रीबाई घराघरात जात होत्या व मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत होत्या आणि त्यांच्या अंधश्रद्धेला दूर करण्याचा प्रयत्न सावित्रीबाई करत होत्या. त्या काळी पुरुषांनी स्त्रियांना शिकविणे आवडत नव्हते, म्हणून सावित्रीने स्वतः त्यांना शिकविण्याचा निर्णय घेतला व त्यांच्यासाठी त्या स्वतः शिक्षिका झाल्या. सावित्री म्हणायची, शाळेत काम करायला मिळणे म्हणजे माझे भाग्य. आणि त्यावेळी सावित्रीचे जीवन कार्य सुरू झाले. शाळेत जाणे, मुलींची अंघोळ करून देणे, त्यांचे केस विंचरणे इत्यादी कामे सावित्रीबाई शाळेत जाऊन करत होत्या. सावित्रीच्या वागण्याने, तिच्या हुशारीमुळे शाळा नावरूपास आली आणि मुलींची संख्या भराभर वाढू लागली. त्यानंतर 15 मे 1848 रोजी पुण्यातच महारवाड्यात मुला-मुलींसाठी दुसरी शाळा खोलली. सवर्णांनी अंधश्रद्धेचा पट्टा अस्पृश्यांवर बांधला होता, त्यामुळे ते मुला-मुलींना शाळेत पाठविण्यासाठी घाबरत होते. पण सावित्री स्वतः त्यांच्या घरी जात होत्या व त्यांना विनंती करत होत्या. त्यांच्या गरिबीचे, दारिद्र्याचे कारण ते अशिक्षित आहेत असं ते त्यांना समजवित होत्या. शूद्र समाजातील स्त्री अस्पृश्य मुलींना शिकविते या गोष्टीला सनातनी व मनुवादी लोक कसे स्वीकारतील आणि हे पाहून त्यांचा तीड पापड होत होता. ते सावित्रीला धर्मबुडवी म्हणत, शिव्या देत त्यांच्यावर चिखल फेकत. पण सावित्री ही त्यांचा खंबीरपणे उभी राहून मुकाबला करायची. त्यांच्या चिखलफेकीमुळे सावित्रीबाई एक नवीन साडी पिशवीत टाकून शाळेत न्यायच्या व शाळेत गेल्यावर ती नवीन साडी नेसायच्या व निर्धास्तपणे मुलींना शिकवायला लागायचे. शेवटी आगीत तपूनच तर लोखंड पोलाद बनतो, सोन्याला चमक येते, त्याचप्रमाणे सावित्रीबाईंचेही जीवन होते. सावित्रीबाई जेव्हा शाळेत जात होत्या तेव्हा सनातन्यांनी आटोकाट प्रयत्न केला त्यांना त्यांच्या कार्यापासून थांबविण्याचा. त्यांना त्यांच्या घराबाहेर सुद्धा काढलं, पण सावित्रीबाईंनी त्यांचे कार्य थांबविले नाही व अखंडपणे ते कार्य सुरू ठेवले. ज्योतिबांनी 16 सप्टेंबर 1851 रोजी रास्ता पेठेत मुलींची शाळा काढली. त्यांनी सगुणाबाईंना शिकविण्यासाठी बोलविले. तसेच फातिमा शेख सुद्धा त्या कार्यात मदत करीत होत्या. त्यानंतर 1 डिसेंबर 1851 रोजी नाना पेठेत व 15 मार्च 1852 रोजी वेताड पेठेत मुलींची शाळा काढली. त्या काळात एकूण 11 शाळा सावित्री ज्योतींनी काढल्या व त्या यशस्वीपणे चालविल्या. सत्य भीत नाही, त्याचप्रमाणे असत्याला माघार घ्यावीच लागते. स्त्रियांची सवर्णांनी चालविलेली विटंबना आणि त्यांचे सत्य सावित्रीने जाणले होते आणि त्यामुळे त्या समाज विकृतीबाबत जागृती करत होत्या. वाईट परंपरेविरुद्ध लढण्यासाठी स्त्रियांना त्या प्रोत्साहन देत होत्या आणि त्यासाठी सावित्रीने संस्कृत भाषा अवगत करून शंकराचे वर्णन असलेला
शिवमहिमा स्तोत्र या पोथीचा मराठी अनुवाद केला. काव्य फुले हा कविता संग्रह महान विचाराचा व वास्तवाचा एक अनोखा संग्रह होता. त्यांच्या मनातील प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धची चीड तसेच स्त्रियांविषयीची आपुलकी त्यांनी या ग्रंथात मांडली. आता मुलीही सावित्रीचे अनुकरण करत होत्या. त्या आता अभ्यास करू लागल्या. सावित्री त्यांची वार्षिक परीक्षा घ्यायची आणि त्यावेळी त्यांना लोकांनी मोठा प्रतिसाद दिला आणि ग्रंथालयाची मागणी केली. शिक्षणाची दारे केवळ साक्षर होण्यासाठीच उघडली नाही, तर शिक्षण घेऊन शिक्षित होण्याचे महान कार्य सुद्धा सावित्रींनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी पुस्तके मिळावीत म्हणून ग्रंथालये उघडली. प्रौढ शिक्षणाचे कार्य चालविले व प्रौढांना जसा वेळ मिळेल तसा त्यांना शिकविण्याचे कार्य त्या करीत होत्या. मुला-मुलींची संख्या शाळेत वाढू लागली. मुलं-मुली शाळेत येऊ लागले. त्यासाठी सावित्रींनी शिक्षक असावे म्हणून नॉर्मल स्कूलची स्थापना केली व फातिमा शेख त्या नॉर्मल स्कूलमधून शिक्षित होणारी पहिली शिक्षिका होती. शिक्षण म्हणजे जीवन असे सावित्रीचे समीकरण होते. शिक्षण पाहिजे, जीवनाला उद्योग पाहिजे आणि जर शिक्षण आणि उद्योग याचा जम मिळाला तर ते सोन्याहून पिवळे असे सावित्रीचे मत होते. शिक्षणाने शहाणपण येते आणि शहाणपणाने आपले आयुष्य सुधारते आणि आपला विकास होतो. म्हणूनच सावित्रीने मोठी क्रांतिकारी चळवळ उभी केली. क्रांतीची केवळ ज्योतच नव्हे तर मशाल पेटविली आणि स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला. म्हणूनच सावित्रीबाई आपल्या कवितेत म्हणतात, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असूनी चालत नाही तयास मानव म्हणावे का. आपल्या या कवितेमधून सावित्रीबाईंनी स्त्री पुरुषांना अंधकारातून बाहेर काढून स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला आणि सर्व देशात व जगभरात शिक्षणाची मशाल पेटवून दिली. आज पिढ्यानपिढ्याच्या अंधकारातून महिला बाहेर पडल्या, त्या शिकल्या, मोठ्या झाल्या व आकाशात झेप घेऊ लागल्या. प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या. काही लेखिका, काही डॉक्टर, काही इंजिनियर तर काही IAS ऑफिसर्स सारख्या मोठ्या पदावर काम करू लागल्या. अशा अनेक क्षेत्रात त्यांचा मोठा वाटा असला तरीही ज्या सावित्रीने त्यांना या अंधकारातून बाहेर काढले त्या सावित्रीचाच त्यांना विसर पडत आहे. देशात इतकी दयनीय अवस्था आहे की सावित्रीबाई फुले कोण असं विचारलं तर माहीत नाही असे उत्तर आपल्याला ऐकायला मिळते. ज्यांनी एवढे थोर कार्य केले, कष्ट सोसून विद्येची ज्योत घराघरात पोहोचवली, सवर्णांपासून तर अगदी तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाचे बीज पेरले, स्त्रियांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला, अशा या सावित्रीचा विसर पडत आहे. आणि याचाच अर्थ असा होतो की स्त्री शिकली, ती मोठ्या पदावर पोहोचली, पण कोणत्याही पद्धतीत ती शिक्षित झालेली नाही. ज्या स्त्रीमुळे मनुस्मृतीसारख्या भयंकर अशा परिस्थितीतून, धार्मिक रीतिरिवाजातून आणि ज्या सर्व नियमांनी स्त्रीला केवळ भागीदारीपर्यंत मर्यादित केले होते, या विरुद्ध बंड सावित्री व ज्योतिबांनी केले. पण त्यांचे हे कार्य कोणीही लक्षात ठेवायला तयार नाहीत. पण सावित्रीला स्वीकारल्यामुळे समाजातील विद्यार्थ्यात एक अद्भुत बदल जाणवेल. तो बदल विज्ञानवादी, विवेकनिष्ठ, तार्किक व सत्यवादी असेल. अंधश्रद्धा, स्वार्थ, अविद्येच्या अंधारातून निघण्याचा व पाप पुण्य, देवधर्म अशा अतार्किक गोष्टीतून निघण्याचा तो मार्ग असेल. आणि अशा प्रकारे सावित्रीबाईंनी स्वतः झिजून स्त्रियांना नवसंजीवनी दिली. अशा या सावित्रींची प्राणज्योत 10 मार्च 1896 साली मावळली. एक झंझावत शांत झाला आणि यशस्वी जगण्याचं समाधान घेऊन सावित्री कायमची झोपी गेली. अशा या त्यागमूर्ती, क्रांतिज्योती सावित्रीमाईंना शतशः प्रणाम.